हॉस्पिटलमध्ये. मग काय उतरलो बसच्या खाली आणि चाललो होतो एकदम खतरनाक व्हिजिटसाठी अंदर. मग काय बाई मस्त लावल्या 2-2च्या लाईनीनं आलो इकडे. आम्हाला थांबून दिलं म्हणे एंट्रीला वेळ आहे. मग का बाई आम्ही आलो इकडे बाहेर, कारण की आम्ही दिलं तर हाकलून म्हणजे बाहेर काढून. कारण की इथं बाहेर याच्यासाठी, कारण की हे होतं फक्त पोरींच्यासाठी, कारण की होतं महिला विभाग. इथं फक्त पोरीला एंट्री ती आम्हाला नव्हती. मग का बी गेलो आम्ही दुसऱ्याकडे. आम्ही मस्त फिरत व्हिजिट करत खतम करून व्हिजिट पोचलो आम्ही आमच्या बसमध्ये. मग का बाई बसमध्ये पोचलो आणि भूक लागली तर आम्हाला जोरानं काढली काकानं बस आणि चालू गेलं एकदम खतरनाक. मग काय पहिले जाता पाहिलं आम्ही ना हे गार्डन नव्हतं, पण हे होतं बाहेर मैदान, कोणतं तरी काही प्रोग्राम चालू होता. मग बाई पोचलो आम्ही फुटायला काहीच नव्हतं आम्हाला बाई पाहून. खतरनाकमध्ये धोका देऊन दिला, स्कॅम झाला आमच्यासोबत इथे येऊन, कारण की दुपारचं काहीच नसतं इथं. मग बाई पाहिलं जाऊ द्या म्हटलं, जसं तसं पाहून घेऊन मस्त एक नंबर चला म्हटलं. मग पोचलो आम्ही धाब्यावर जेवण करायला. आम्हाला लागली होती एकदम टाईट भूक. मग का बाई केलं खटखट ऑर्डर आणि दणादण चालू केलं खाणं. मस्त बाई खाणं पिणं करून बसमध्ये बसलो आणि मग केला मस्त खतरनाकमध्ये सफर. आणि सब संध्याकाळ एकदम झोपून एकदम जेवण खाऊन करून टाईट. आणि हे होतं एकदम खतरनाक संध्याकाळचं वातावरण, काय सही होतं. व्ह्यू तर बहुत भारी होता बाई, काही बी असो. मग बाई थांबवली मुजरीमध्ये गाडी, कारण की आम्हाला पाहिजे होतं चाय वगैरे. मग असं करता आम्ही आलो इकडे, आणि इकडं होतं संत तुकडोजी महाराजांचं मंदिर. मग बाई गेलो मस्त मंदिरच्या अंदर वगैरे गेलो, दर्शन वगैरे केलं, दर्शन वगैरे करून निघालो बाहेर. इतकी शांत जगा की विचारूच नका, एकदम खूप शांती. मग काही आलो आम्ही इकडे, मस्त केलो आम्ही चाय ऑर्डर आणि मस्त घेतला खतरनाक चाय. आणि भाऊराव होता एकदम ॲस्थेटिक पोस्टमध्ये उभा, म्हणजे बसलेला. मग बाई भाऊरावनं केला ॲस्थेटिकमध्ये एकदम चाय पिणं सुरू. आणि आमचं असं करता आलो आम्ही बसमध्ये एकदम खतरनाक, त्याला एन्जॉयमेंट चालू. एन्जॉयमध्ये मिळत दिलं एकदम खतरनाक फिंगोला मस्त खतरनाकमध्ये. मग इथं झाली आमची विजिट खतम आणि मी निघालो घरच्याकडे. चला मित्रांनो, भेटून ब्लॉगमध्ये. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा, समजलं का?